नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। बघा, उद्या मंगळवार आहे आणि उद्या चैत्र दुर्गा अष्टमी आहे। सध्या पाडव्यापासून तुमच्या सर्वांना माहिती आहे चैत्र महिन्यातील नवरात्री सुरू आहे आणि या नवरात्रीमधील चैत्र दुर्गा अष्टमी ही मंगळवारी आलेली आहे। या दिवशी मंगळवार आहे। मंगळवार हा आपल्या कुलदेवीचा माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय दिवस आहे। त्याचप्रमाणे अष्टमी तिथी ही देखील आपल्या माता लक्ष्मीची तिथी आहे। त्यामुळे उद्याच्या या नवरात्रीमध्ये आलेल्या मंगळवारी अष्टमी तिथीला अतिशय महत्त्व आहे। त्यामुळे आपण या दिवशी आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला भरपूर अशा सेवा उपाय करायचे आहेत। त्यातच आपल्याला आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची आपल्याला ओटी ही आवर्जून भरायची आहे। बघा, नवरात्रीमध्ये मंगळवारी आलेली ही अष्टमी तिथी असल्यामुळे या अष्टमी तिथीला खूप महत्त्व आहे। आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते, कुलाचार करायचा असतो आणि जर का आपल्याकडनं आपल्या देवीचा मान सन्मान झाला नाही, कुलाचार झाला नाही, तर बघा आपल्याला आपल्या संसारामध्ये अनेक अडचणी येत असतात। आपण जर का आपल्या कुलदेवीला प्रसन्न केलं नाही, तिचा मान सन्मान केला नाही, तिच्या सेवा जर का आपल्या हातून झाल्या नाही, तर बघा आपल्याला त्याचे दोष लागतात आणि आपल्या घरामध्ये नको असलेल्या गोष्टी व्हायला चालू होतात। यासाठीच आपल्याला आपल्या कुलदेवीच्या होतील तेवढ्या सेवा उद्याच्या मंगळवारी करायच्या आहे। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे आपल्याला उद्या आपल्या कुलदेवीची आपली ज्याची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीची त्यांना ओटी भरायची आहे। बघा, खना नारळाने ओटी भरायची आहे। आता ही ओटी कधी भरायची, कोणत्या वेळेत भरायची, तर बघा तुम्हीही तसं बघितलं तर ही ओटी उद्या अष्टमीच्या दिवशी दिवसभरात केव्हाही भरू शकतात। परंतु त्यातल्या त्यात अतिशय महत्त्वाचा टायमिंग म्हणजे सकाळी तुम्ही 9, 9:30, 10 वाजता ही ओटी भरू शकतात आणि संध्याकाळी तुम्ही 5 वाजेनंतर 7 वाजेपर्यंत ह्या शुभ टायमात ओटी भरू शकतात। तसं बघितलं तर या दिवशी संपूर्ण दिवस हा महत्त्वाचा आणि शुभ आहे। तुम्ही दिवसभरात केव्हाही ओटी भरू शकतात। आता ओटी कशी भरायची, तर बघा ही ओटी भरण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे त्याचप्रमाणे कोणती चूक करायची नाही, कोणी ओटी भरायची नाही याविषयीचा डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात किंवा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहून ओटी भरू शकतात। त्यामध्ये संपूर्ण माहिती डिटेल्स दिलेली आहे। या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली तर हा व्हिडिओ मोठा होईल, तरी पण थोडक्यात माहिती सांगते। बघा, आपल्याला देवीची ओटी ही खना नारळाने भरायची असते। यामध्ये साडी घ्यायची, साडी घेताना ती आपल्याला नऊवारी साडी घ्यायची असते। साडी तुम्ही कॉटनची घेऊ शकतात, रेशमी वस्त्राची साडी तुम्ही घेऊ शकतात। कधी पण देवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला सहावारी साडी घ्यायची नसते, तर नऊवारी साडी घ्यायची असते। आणि जी साडी आपण घेणार आहोत त्याबद्दल एक चूक आपल्याला करायची नाही। जर का ही चूक तुम्ही केली तर तुम्ही भरलेली ओटी ही व्यर्थ तुमची जाणार आहे, याचं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फळ मिळणार नाही। तर ती चूक कोणती, तर बघा जी तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी साडी घेणार आहे ती नऊवारी साडी घ्यायची आहे। दुसरं म्हणजे ही साडी आपण आपल्या स्वतःच्या पैशाने घ्यायची आहे, कोणीतरी दिलेली आहे, लग्नाच्या आहेरात भेटलेली आहे, म्हणून ती साडी आपल्याला देवीच्या ओटीसाठी वापरायची नाही। घरात खूप दिवसाची पडलेली आहे, जुनी साडी आहे, अशी साडी आपल्याला ओटी भरण्यासाठी वापरायची नाही। साडी ही नवी कोरी असावी, आपण घेतलेल्या आपल्या पैशाने असावी। कोणीतरी आपल्याला बघा कार्यक्रमात साड्या देतात, आपण ती वापरत नसतो, सूत हलकं असतं, मग आपण काय करतो, अशी साडी काढतो आणि ती देवीला ओटी भरायसाठी वापरत असतो। का, तर ती साडी आपल्याला घालायची नसते, आपण साडी ती वापरणार नसतो, अशी साडी आपण घेत असतो। तर आपल्याला अशी कुठलीही साडी घ्यायची नाही आहे। ती कितीही नवी असली, किती छान असली, किती काठपदराची असली, तरी देखील आपल्याला साडी ही आपल्या पैशाने घेऊनच ती देवीची ओटी भरण्यासाठी वापरायची आहे। आता याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। यानंतर बघा, ओटी कुठल्या स्त्रियांनी भरायची नाही, तर ओटी आपल्याला गरोदर स्त्रियांनी भरायची नसते। त्याचप्रमाणे ओटी ही विधवा स्त्रियांनी देखील भरायची नाही। बघा, कमेंटमध्ये एक कमेंट आली होती की विधवा स्त्रियांनी ओटी भरावी का, तर बघा विधवा स्त्रियांनी ओटी भरू नये, परंतु त्यांनी त्यांच्या देवीसाठी, त्यांच्या कुलाचारासाठी, त्यांच्या घरातील इतर व्यक्तींकडनं, समजा सून असेल, जाव असेल, सासू असेल, तर यांच्याकडनं त्यांनी स्वतःच्या पैशाने आणलेल्या वस्तू देऊन त्यांच्या हातून त्यांनी त्यांच्या देवीची ओटी भरली तरी चालणार आहे। बघा, याने देखील त्याचं फळ
फळ हे यांना भेटणार आहे। त्यामुळे अशा विधवा स्त्रियांनी ओटी ही त्यांच्या घरातील इतर स्त्रियांकडनं ओटी भरून घ्यायची आहे। दुसरं म्हणजे गरोदर प्रेग्नेंट महिलांनी ओटी भरायची नसते, कारण स्वतः त्यांची ओटी ही भरलेली असते, त्यामुळे त्यांनी देवीची ओटी भरायची नाही। आता बघा, ओटी भरण्यासाठी तुम्हाला आपल्याला साडी घ्यायची आहे, एक खणाचा पीस घ्यायचा आहे। साडीमध्ये ब्लाऊज पीस असला तरी खणाचा पीस घ्यायचा आहे। त्यामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे। तांदूळ हे नेहमी अखंड घ्यायचे। तुटलेला तांदूळ कधीही देवीची ओटी भरण्यासाठी वापरू नये। यामध्ये खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, बदाम, त्याचप्रमाणे 1 रुपयाचं नाणं किंवा 11 रुपये आपल्याला पैसे न विसरता या ओटी भरताना ठेवायचे म्हणजे ठेवायचे आहेच। यामध्ये तुम्ही गजरा, वेणी ठेवू शकतात आणि या व्यतिरिक्त तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू घ्यायचं आहे। तुम्हाला जर का दुकानात पाकिट मिळालं नाही तर तुमच्या घरातील हळदी कुंकू तुम्ही छोट्याशा कागदांमध्ये वेगळं हळद आणि वेगळी कुंकू याची पुडी बांधून घ्या। हे बेसिक साहित्य तुम्हाला या ओटी भरायच्या साहित्यात घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही बाकी देवीला आपण जे 16 शृंगार वापरतो यातलं तुम्हाला जेवढं सामान पाहिजे, जेवढ्या वस्तू पाहिजे तेवढ्या तुम्ही ह्या ठेवू शकतात। आणि ओटी तुम्ही तुमच्या घरातील देवीला भरू शकतात किंवा तुमची कुलदेवी जी आहे त्या कुलदेवीच्या मंदिरात जाऊन देखील तुम्ही ओटी भरू शकतात। ही ओटी कशी भरायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहून ओटी भरू शकतात। तर बघा, उद्या मंगळवारी आवर्जून आपल्याला ओटी देवीची भरायची आहे। आपल्या देवीचा कुलाचार, कुलधर्म आपल्याला करायचा आहे, जेणेकरून आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहील, आपल्या घरातील सर्व व्यक्तींवर राहील आणि यामुळे आपल्या घराची ही उत्तरोत्तर प्रगती होत जाईल। आपल्या घरावर कुठलेही संकट येणार नाही। ज्यावेळेस आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला असतो, ज्यावेळेस आपली कुलदेवी प्रसन्न असते, त्यावेळेस आपल्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी येते, घराची भरभराटी होते, धन संपत्ती ऐश्वर सर्व काही आपल्याला हे मिळत असतं। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।